14 विद्यांचा गोसावी बोधीची देवता म्हणून ज्याला ओळखलं जातं तो गणपती बाप्पाचा उत्सव उद्यापासून सुरू होणार आहे। आणि आपण बघू शकता मूर्ती घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी कारखान्यामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येते। अनेक गणेश भक्त आपली बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी सध्या विविध कारखान्यांमध्ये गर्दी करत आहेत। आपण सध्या बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या उल्हास आंबवणे यांच्या कारखान्यामध्ये आहोत। गेल्या 80 वर्षांपासून हा कारखाना या ठिकाणी सुरू आहे आणि ही चौथी पिढी त्यांची आहे। अनेक गणेश मूर्ती या ठिकाणी घडवल्या जातात। शाडूच्या मूर्ती असू द्यात त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे। हे 81वे वर्ष सध्या उल्हास आंबवणे यांचं आहे। सध्या अधिक माहिती आपण उल्हास आंबवणे यांच्याकडून घेणार आहोत। सर काय सांगाल, चौथी पिढी तुमची आहे? चौथी पिढी आहे। आता जवळ वडलोपार्जित आमचा हा गणपतीचा श्रीचा गणपती बनवण्याचं आमच्याकडे केंद्र आहे। तर आता ही चौथी पिढी आहे। तिसऱ्या पिढीला जवळ मी 30 वर्ष स्वतः मी काम केलेलं आहे। शाळेत असताना मी हे काम सुरुवात केलं होतं। आमचा भाऊ अचानकपणे एक्सपायर झाल्यामुळे संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे आली आणि ती मी पेलवली। आणि त्याच्यानंतर आता मी 30 वर्षानंतर हे माझ्याकडे लहान पोरं होती, पुतण्या होता, माझा मुलगा होता, ते आता मोठाली झालीत। आता 1 वर्ष झाले मी त्यांच्या हातात संपूर्ण केलेलं आहे। पण माझ्याकडे आता 30 लोकांची टीम आहे। आत्ता देखील मी एवढ्या चांगल्या व्यवस्थितपणे रिसर मी मूर्त्या देतो का कुठे अडथळा नाही। ट्रॉफिकवाल्यांचं पण आम्हाला सहकार्य असतं, पोलीस स्टेशनचं आम्हाला सहकार्य असतं, रिक्षा असोसिएशनवाल्यांचं आम्हाला सहकार्य असतं। आणि विशेष म्हणजे लाईटचं MSCBवाल्यांनी ह्यावेळेस आमच्याकडे खूप मेहरबानी केली आणि आम्हाला ह्या वार्डामध्ये जवळ संभाजी शिंदेच्या म्हणजे लाईट जवळ जातच नव्हती। पण मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं की आमचा गणपतीचा कारखाना आहे, तर आता तुम्ही मूर्तीकरणावर जरा सांभाळा। तर त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला त्याची मदत केलेली आहे। आजचा शेवटला म्हणजे आता आमच्या मोठ्या कारखान्यामधनं घरात आता स्थापना होणार आहे। आता आज रात्री म्हणजे सकाळी पहाटे स्थापना होणार आहे। आज आम्हाला एवढा आनंद झालेला, खूप आनंद झालेला काय, तर एवढा आनंद आहे आणि लोकांना पण देखील एवढी उत्सुकता आहे का पाऊस असला तरी गर्दी खूप आहे। आता जवळ आज आम्ही 24 तास इथे सेवा देणार आहोत। आता दुपारी 2 वाजल्यापासून तर उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही सातत्य लोकांची कुठे गैरसोय होणार नाही याची आमच्या पोरांनी मी स्वतः म्हणजे त्या दखल घेतलेली आहे आणि कुठे कुठल्या प्रकारे काही होणार नाही। आणि काय घडल्यास आमचे सगळे टीम आहे ती घरी जाऊन त्यांना व्यवस्थितपणे आम्ही करून देत असतो। यावर्षी किती गणेश मूर्त्या बुक झाल्यात आणि नागरिकांचा गल कशामध्ये शाडूच्या मूर्तीमध्ये की तर ह्यावेळेस आहे ना जास्त प्राधान्य शाडूच्या मूर्त्यांना आहे आणि ते मी त्यांना पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे। कारण मी ह्यावेळेस आहे ना 2500 मूर्त्या माझ्याकडे अख्ख्या कारखान्यामध्ये आहेत, पण मी शाडूच्या मूर्त्याला प्राधान्य दिले। 1700 मूर्त्या माझ्याकडे शाडूच्या होत्या आणि चांगल्या प्रकारे त्यांना रिस्पॉन्स पण मला चांगल्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे। धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल। आपण बघू शकता शाडूच्या मूर्त्या बुक करण्यासाठी गणेश भक्तांनी या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। आपण बघू शकता खूप सुंदररित्या घडवलेल्या मूर्त्या या ठिकाणी या कारखान्यामध्ये आहेत। दरवर्षी या कारखान्यातून गणेश मूर्ती बुक करायचा जी गणेश भक्तांची संख्या आहे ते वाढत असल्याचे सध्या आपल्याला दिसून येते। आता देखील अनेक नागरिक या ठिकाणी गणपती बाप्पा घेऊन जाण्यासाठी या कारखान्यामध्ये येत आहेत। आपण बघितलं तर आता उद्यापासून गणपती उत्सव सुरू होणार आहे आणि पुढील 10 दिवस हा गणेश उत्सव सुरू राहणार आहे आणि गणपती बाप्पा मोरया अशा गर्जना या ठिकाणी आपल्याला यावर्षी आता ऐकू येत आहेत। आता देखील अनेक कारखान्यांमध्ये अनेक गणेश मूर्तिकार काही गणेश मूर्तीवर शेवटचा हात या ठिकाणी फिरवताना आपल्याला दिसून येत आहेत। गणेशोत्सवाबाबतचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। कॅमेरामॅन संकेत वाडेकरसह ऋतिकेश रोकडे, लोकपाल न्यूज, बदलापूर।